भाऊची भेट झाली. मी एकाही पदाधिकाऱ्याचा असं कार्यक्रम भरपूर लागल्यात, पण पदाधिकाऱ्यांना असं थेट म्हणजे बोलणं किंवा भेटणं किंवा अशी बैठक आपली झाली नाही. कामं भरपूर होत आहेत. भाऊ सगळीच कामं माझ्या माहितीप्रमाणे तर बार्शीतलं कुठलं काम शिल्लक ठेवत नाही. त्यांच्या ह्याच्यावर सगळं व्यवस्थितपणाने या ठिकाणी चालू आहे. परंतु आपले सगळेच पदाधिकारी त्यांचा एक नमस्कार व्हावा या दृष्टिकोनातून भाऊ या ठिकाणी आलेले आणि येणाऱ्याच्यात 2 निवडणुका तर जवळपास लवकर आलेले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता बाजार समितीची निवडणूक सुद्धा भाऊनी त्या दिवशी रावल साहेबांना फोन केलाय, परंतु तो राज्याचा विषय आहे. तर रावल साहेबांना भाऊनी मला पाठवल्यानंतर मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की राज्याचा विषय बघून तुम्ही सीएम साहेबांना भेटा आणि थोडं त्यांच्या कानावर झाला बाजार समितीची पण निवडणूक भाऊला भेटून बार्शीची निवडणूक पुढच्या आठवड्यामध्ये आपण लावतोय. बऱ्यापैकी बाजार समितीची पण चांगल्यापैकी तयारी केली, नगरपालिकेची पण तयारीमध्ये आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. दुर्दैवानं आम्हाला विधानसभेला म्हणजे अशी घटना घडण का नाही आम्हाला अपेक्षित नव्हतं, पण ते झाला विषय. परंतु येणाऱ्या 3 निवडणुका अत्यंत चांगल्या बहुमतानं जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहोत. आपण या ठिकाणी आता कुणी परत एकदा बोलला, आता त्यांचे मी कार्यक्रम पाहिलेत की कसं ते प्रवास करतात सोलापूर. कालच आमच्या तहसीलदारांची चर्चा झाली की इथे एवढी 300 किलोमीटर रोज फिरणं, त्यांचा मतदारसंघ, त्यांचा जिल्हा बघणं, परत सोलापूर जिल्हा बघणं, परत राज्याचं ग्रामविकास खात्याचं काम बघणं आणि एवढ्या अतिवृष्टीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एकदा दोनदा भेटणं आणि भेटून सगळ्यांच्या समस्या ऐकून त्याच्यावरती अंमलबजावणी करून देणं एक सोपा विषय नाही. एवढं काम असताना सुद्धा आज तिकडे कार्यक्रमाला सगळी वाट पाहतात, सभागृह भरलेलं आहे. परंतु तरी देखील पदाधिकारी असं होणे की भाऊ येतात आमची भेट होत नाही, भाऊ नमस्कार करायला तुम्हाला सगळ्याला आले. भविष्य काळामध्ये येणाऱ्या नगरपालिकेच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक 10-15 दिवसांनी त्यांची वेळ भाऊला म्हणजे जेव्हा म्हणलं तर जेवण सुद्धा करायला वेळ मिळालेला नाही. तर 1 तास 2 तासाचा वेळ काढून फक्त आपले पदाधिकारी आणि भाऊ अशा पद्धतीची एक बैठक येणाऱ्या एका 15-20 दिवसामध्ये त्यांची वेळ घेऊन आपण लावू. आता काय तुम्ही लई चर्चा करत बस नका. भाऊच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या निवडणुकीबद्दल काही सूचना करायच्या ते करतील. आणि द्राक्ष बागायतदार ज्यांच्यावरती म्हणजे एवढं मोठं संकट आलं होतं, शेणाकाठ किंवा सोलापूर जिल्हा, बार्शी तालुका, माडा, कारण माडावाले आपल्या जवळच आहेत. आणि अशा ह्याच्यातून एवढं क्लिष्ट असं काम भाऊंच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी होत असताना त्यांनी द्राक्ष जिल्हा संघ या आभार मानण्याकरता खाली आलेले. तर भाऊ बोलल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खाली नीट उतरायचं आणि सभागृहामध्ये जिथं जागा असेल तिथं ताबडतोब जाऊन प्रमुख पदाधिकारी फक्त टेजच्या जवळ येतील, बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जिथं जागा मिळेल तिथं स्क्रीन वगैरे केलेलं तिथं जाऊन बसायचं. कुणी शिस्त मोडून एवढी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती. आणि भाऊ आपल्याला आता 2 शब्द बोलतो. आज आपल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय राजाभाऊंनी आज आपल्या सगळ्यांना एकत्र केलं. पहिल्यांदाच आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बोलण्याचा योग पहिल्यांदा येतो. तरी पण मी आपल्याला सांगू इच्छितो ही बैठक खूप धावपळीत होती. राजाभाऊंनी अचानक वेळ मागितला, वेळ नसताना आपण ऍडजस्ट करून दिलेला. पण जेव्हा मी पुन्हा येईल तेव्हा आपल्या सगळ्यांशी सविस्तर बोलेल, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान कसा आहे अशा पद्धतीची व्यवस्था या निमित्तानं आपण करू. आज या ठिकाणी राजाभाऊ आपल्याला मनापासून धन्यवाद.